सद्गुरु तुकाराम महाराज, संत रविदास महाराज। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, का म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा। ही पुण्यनगरी आहे गेट ऑफ इंडिया, म्हणजे मुंबई, भारताचे प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया। या ठिकाणी मुंबईसारख्या नगरामध्ये काम करणाऱ्या माणसांना, कर्मचारी माणसांना, व्यवसाय करणाऱ्या माणसांना पंढरीच्या वारीचं काय नेमकं महत्त्व आहे आणि पंढरीचा वारसा कसा आहे हे कळण्यासाठी मुंबईतल्या लोकांनी पंढरपूरला जाण्यासाठी आपल्या दिंडीचे संस्थापक वैकुंठवासी पांडुरंग महाराज कारंडे कराडकर यांनी 1978 साली याच गेट ऑफ इंडियाच्या वास्तूमध्ये नामाचा गदर करत भारताचे प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया ते पंढरपूर अशी पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 स्थापन केली। आज या दिंडीला 49वे हे वर्ष आहे। अशा प्रकारे 10व्या मुक्कामाला दिंडी आळंदीला जाते आणि आळंदीवरनं माऊलीच्या सोहळ्याबरोबर पुढचे 18 दिवस म्हणजे एकूण 28 दिवसाचा हा प्रवास आहे। अशा पद्धतीची माहिती आपल्याला देत आहे। आणि या ठिकाणी जे सगळे वारकरी मंडळी आहेत हे अनेक ठिकाणाहून, सोलापूर, लासूरनं, बारामती, विविध महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून हे आलेले आहेत। विशेषतः लासूरनगर मंडळ जे 35-40 वर्षापासून, अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा आपल्या दिंडीसाठी योगदान आहे। त्यामुळे आपल्या लासूरनगर मंडळी झाली, सगळे झालेल्या माऊलींना आता ही आमची विमल माऊली सोलापूरवरनं आली। अशा अनेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे भाविक आहेत त्यांनी आपल्या वारीच्या प्रस्थानाला, आजचा हा प्रस्थानाचा दिवस आहे, पहिला मुक्काम वडाळा, दुसरा मुक्काम वाशी, तिसरा मुक्काम पनवेल, चौथा मुक्काम चौक, पाचवा मुक्काम खोपोली, सहावा मुक्काम जेवरेवाडी, सातवा मुक्काम कामशेत, आठवा मुक्काम तळेगाव, नववा मुक्काम इंदुरी आणि 10वा मुक्काम आळंदी। अशा प्रकारचा हा वाटचालीचा सहवास करत आपली दिंडी माऊली संस्थान जी आहे आळंदी प्रस्थान त्या माध्यमातून पुढे पंढरीच्या मार्गाला जात आहे। आणि आमच्या दिंडीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण महाराज रामकृष्ण हरी, आमचे अध्यक्ष आहे नारायण पाटील महाराज, आमच्या वडिलांचे परम शिष्य, त्यांच्याच अधिकारामध्ये, त्यांच्याच नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। मी सगळ्या माऊलीच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याची प्रार्थना करतो आणि आपला हा प्रस्थानाचा कार्यक्रम मार्गी लावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी रोहिदास, अरे भाई बोलो सब संतन की जय। आपला हा ठीक आहे, आपला 78 सालापासून मागच्या 2008 पर्यंत जेव्हा काही तो मुंबईचा ब्लॉस्ट झाला त्या माध्यमातून आपल्याला काही अडचणीमुळं मनामध्ये कुठलीही किंतु परंतु नको, आपण आतमध्ये बसायचो, आपण बाहेर का नाही, हरकत नाही, आपला हा मार्ग आपण पुढे जात आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।